शहरातील जयस्तंभ चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध जनहिताच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले। आंदोलनादरम्यान नीट पेपरफुटी प्रकरण, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार या मुद्द्यांवर सरकारवर तीव्र टीका करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। यावेळी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणारे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचाही निषेध व्यक्त करण्यात आला आहे। आंदोलकांनी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असून जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे। शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। यावेळी जयस्तंभ चौक घोषणांनी दणाणून गेला असून आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अराजकता मासलेली आहे। संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा विषय असलेला जीवन मरणाचा प्रश्न असलेला नीटची परीक्षा देशामध्ये एक साधा केंद्रीय मंत्री हाताळू शकत नाही आणि नैतिकता म्हणून जे केंद्रीय मंत्र्याची जबाबदारी आहे, त्यांनी जे आज देशामध्ये जो भ्रष्टाचार परीक्षेमध्ये झाला, गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना लेकराला न्याय मिळणार नाही अशी परीक्षा जर भ्रष्टाचार मुक्त होत असेल, भ्रष्टाचार जर होत असेल अशा परीक्षेमध्ये, तर त्या गरिबाच्या विद्यार्थ्यांना मुलांनी पाहायचं कोणाच्याकडे? आणि या न्याय हक्कासाठी आपल्या देशाचे एक ज्येष्ठ वैज्ञानिक जर एक उपोषणाला बसतात आणि त्याला आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर कुठल्या हुकुमशाहीच्या पद्धतीने त्याला अटक करून त्याला दवाखान्यामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात टाकतात, हे चुकीचं आहे। त्या बंदोबस्त त्याला निषेध करण्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, अमरावती जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही इथं आंदोलन करत आहे। आणि आपल्या देशाचे नवीनच आलेला काँग्रेस पार्टी याचे पहिले अभिजित दिपके यांना सुद्धा उपोषण करण्याला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बंदी घातलेली आहे। म्हणून असं जर भविष्यात जर चालू राहिलं तर गोरगरीब जनतेला न्याय कोणासाठी मागायचा हा एक प्रश्न निर्माण होणार आहे। म्हणून त्या निषेध करण्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती जिल्ह्याच्या वतीनं धरणे आंदोलन अमरावती जिल्ह्यात करत आहे। भारतामध्ये नीट परीक्षा ही नीट घेतली चालली नाही आहे का बरं? तर पेपर फुटी होत आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्या स्वप्नांचा चूरचूर होत आहे, त्यांचे स्वप्न भंग केला जात आहे। ही परीक्षा सरकार हाताळू शकलं नाही। त्यानंतर जी दुसरी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये सुद्धा निकाल जो आला आहे त्यामध्ये सुद्धा खूप सारी तफावत निर्माण झालेली आहे। आणि हा जो अन्याय शासन करत आहे, सरकार करत आहे, याचा निषेध करण्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्ह्याच्या वतीने तसेच पूर्ण देशामध्ये ही जी अराजकता माजलेली आहे, या अराजकतेनुसार, ह्या हुकुमशाहीच्या नुसार, ह्या दडपशाहीच्या विरोधात आम्ही धरणे आंदोलन देत आहे की विद्यार्थी, शिक्षक, तरुण, बेरोजगार, कामगार कोणाला सरकार न्याय देऊ शकत नाही आहे। एकही घटक असा जो नाही आहे ज्या घटकाला सरकारने न्याय दिलेला आहे। विद्यार्थी सगळ्यात जास्त या जुलमी सरकारचा अन्याय सहन करत आहे। मग प्राथमिक शाळेचे विद्यार्थी असो की कॉलेजचे विद्यार्थी असो, आज आपल्या देशातल्या 95,000 मराठी शाळा ह्या बंद पडलेल्या आहे। याची काळजी सरकारला नाही आहे, परंतु सरकारला SIR करायचं आहे। मग शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी शिकायचं की निवडणुकीच्या कामाला लागायचं? आता आमची शिक्षकांची अशी मागणी आहे की शासनाने विद्यार्थ्यांना सुद्धा सरच्या कामाला लावून द्यावं, त्यांनी नाही शिकलं पाहिजे। ही भावना जर सरकारची असेल तर आपला देश कोणत्या मार्गावर चाललेला आहे हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे। विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही म्हणून आम्ही घोषणा करत आहे की हे सरकार अनपढ आहे। हे सरकार अनपढ आहे म्हणूनच यांना या देशातील नागरिकांना अनपढ बनवायचं आहे, या विद्यार्थ्यांना अनपढ बनवायचं आहे आणि आपला देश हा अराजकतेच्या मार्गाने चाललेला आहे। आज पूर्ण देश हा संघर्ष करण्यास तयार आहे। दिल्ली पूर्ण ही जाम झालेली आहे, कारण सरकार एक आंदोलन हाताळू शकत नाही। एका व्यक्तीला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, एका घटकाला न्याय देऊ शकत नाही। म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, जेणेकरून जाग आली पाहिजे, सरकारला समजलं पाहिजे की देशाचं भविष्य जर तुम्ही घडवू शकत नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही। म्हणून आम्ही या सर्व घटनेचा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर धिक्कार करतो। विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली नीट परीक्षा यामध्ये जो गोंधळ झाला पेपर फुटीचा, त्याच्या निषेधार्थ खूप आंदोलनं झाली, परंतु या देशातल्या शिक्षण व्यवस्थेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं बऱ्याच आत्महत्या विद्यार्थ्यांच्या झाल्या, परंतु शासन त्याची दखल घेत नाही। शिक्षणाच्या पेपरफुटीचे प्रकार वारंवार होतात, म्हणून काँग्रेस संघटनेनं जो आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला त्याची दखल न घेता वांगचूक यांनी सुद्धा उपोषण करताना कोणीही शासनाने तिथं त्याची दखलही घेतली नाही आणि त्यांच्याकडे अत्यंत हीन नजरेनं त्यांना लाठीचार्ज करून जो त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला। अर्थात त्यांनी दवाखान्याच्या नावाने इनडायरेक्टली अटक केली, त्याचा निषेध म्हणून अमरावतीत व्हायला पाहिजे। म्हणून आज आम्ही सगळ्यांनी शिवसेनेच्या वतीनं आणि इतर काही संघटनेच्या वतीनं आजचा हा अमरावतीमध्ये आम्ही कडकडीत निषेध व्यक्त केलेला आहे। मी अमरावतीकरांना सगळ्यांना विनंती करतो की पक्ष कोणताही असो, तो जर माजला असेल तर त्याचा माज उतरवण्याची जबाबदारी सुशिक्षित लोकांची आहे। विद्यार्थ्याच्या जीवनाशी भविष्यात कोणी खेळू नये यासाठी लोकांनी आक्रोश केला पाहिजे, निषेध केला पाहिजे। या ठिकाणी ज्यांनी निषेध केला सगळे शिवसैनिकांच्या आणि इतर संघटनेचं मी मनापासून धन्यवाद देतो। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।